पूर्णा ते हयातनगर मुख्य रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णा कार्यालयासमोर अवय येथील आनंद बुचाले व गणेश बुचाले यांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत कार्यालयाशी संपर्क साधला असता आजच काम सुरू करण्याचे त्यांनी बोलताना सांगितले. काय म्हणाले पाहूया. बसलात, काय विषय आहे? आमचा हयातनगर पूर्ण हयातनगर रस्त्याचा विषय आहे. मागील 4 वर्षापासून रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. संबंधित गुत्तेदारांना फक्त अर्धा रस्ता पूर्ण केला. 4 किलोमीटरचा रस्ता उर्वरित तसाच खोदकाम करून सोडून दिलेला आहे. त्या रस्त्यामध्ये आता विद्यार्थी, शेतकरी, आजूबाजूच्या शेतकऱ्याचं बरंच नुकसान व्हायले. बरेच ॲक्सिडेंट झालेत गाडी घसरून पडून त्या रस्त्यावर. आता पाऊस चालू झाला तर पाण्याचे खड्डे भरतील, पुन्हा रस्ता दुरावस्थेत होईल. पुन्हा दुसरा विषय आहे, त्याच रस्त्याचा रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूचा रस्ता गुत्तेदारानं खुला केलेला नाही. त्या दोन्ही साईडनं रस्ता होणार होता, तिथलं अतिक्रमण हटवायचं होतं, ते आणखी हटवलेलं नाही. तुमची मागणी काय आता तात्काळ राहिलेला रस्ता पूर्ण करून द्यावा. रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूचं अतिक्रमण लवकरात लवकर हटवून द्यावं. त्या 2 मागण्या आहेत आमच्या. नाही दिलं तर काय करणार तुम्ही? नाही दिलं तर आम्ही उपोषणात उठणार नाही. आनंद बुचाले. काय परिस्थिती सध्या तुमच्या रस्त्याची? सध्या परिस्थिती अशी पूर्ण ते हयातनगर मार्गाच्या रस्त्यावर 2023मध्ये ओव्हरक्वार्टर झालेली. 1 वर्षाची त्याला टाईम लिमिट होती, परंतु आत्तापर्यंत अद्याप हा रस्ता पूर्ण केलेला नाही. प्रत्येक ठिकाणी त्या संबंधित गुत्तेदारांना काय केलेलं आहे, जेवढा रस्ता राहिलेला आहे तो संपूर्ण उकरून ठेवलेला आहे. त्याचे छोटे छोटे गिट्टीचे खडे, ढोंडे रस्त्यावर आहेत, त्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत आणि त्यामुळे लोक अपघात झालेले आहेत. आमच्या गावामध्ये 2 माणसं आहेत त्याची हातं मोडलेली. एक सकाळी आमच्यापाशी येऊन बसला होता माणूस आणि त्या गुत्तेदाराला वेळोवेळी आम्ही निवेदन दिले आहेत. वेळोवेळी सांगितलं करतो, चालू करतो, आता करतो, मग करतो, आता चालू करायला म्हणून असं सांगायले, मात्र उत्तर द्यायले. त्याच्यामुळे आम्ही आज आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत. दोषी कोण आहे? संबंधित गुत्तेदार दोषी आहे. त्याला पाठिंबा करणारे हे जेई आणि डिप्टी इंजिनियर हे सगळे संगनमतानं कार्यक्रम चालू आहेत. गुत्तेदार कसा करीत नाही. 1 वर्षाचा टाईम लिमिट असताना तुम्ही इतके दिवस त्याला टाईम दिल्याच्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे ना प्रशासनानं. हे का लोक करीत नाहीत? लोक मेले तर चालतात यांना, परंतु त्या गुत्तेदार वाचला पाहिजे, गुत्तेदार चांगला झाला पाहिजे. लोक जायला यायला रस्त्याने हे जर 4-4, 5-5 वर्षे जर खोदून ठेवायचे असते तर रस्ते करता कशाला? मग खोदू नका ना, जसा होता तसा ठेवायला पाहिजेच होता. या लोकांना काही घेणं देणं, गेंड्याच्या कातडीचे झालेले, त्यांना किती निवेदन दिले तर कळणार. आम्ही मरतील इथं पण उठणार नाही जोपर्यंत रस्ता चालू करणार नाही. सुरू आहे, काय परिस्थिती आहे? सध्या नाही का आपण कंत्राटदाराला पत्राद्वारे कळवलं आहे की ते काम चालू करण्यात यावे म्हणून. तर याच्या अगोदर आपण 8.5 किलोमीटरपैकी जवळपास 4 किलोमीटर काम पूर्ण केलेलं आहे, डांबरीकरण काम. पण कंत्राटदाराचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला जेवढा निधी भेटायला पाहिजे होता ते काम पूर्ण करायला, तेवढा निधी प्राप्त झाला नाही. तर जेवढं काम झालं आहे त्याचं कमीत कमी 50% निधी त्याला अजून प्राप्त नाही. त्याच्यामुळं त्यांनी सध्या काम पण केलेलं आहे. पण आपण त्यांना कळवलं आहे त्याप्रमाणे ते काम चालू करणार आहे. गावकऱ्यांची अडचण होते असं म्हणतात. गावकऱ्यांची अडचण होते. कशाची? गावकऱ्यांची ये जा करण्यासाठी अडचण होते. हो, ते मग जे रस्ता सध्या काम झालेला नाही त्या रस्त्यात आपण दुरुस्ती वगैरे तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता मोटरेबल करून देण्यात येईल. तसं आपल्या वतीने काही पत्र वगैरे व्यवहार केला का? कंत्राटदाराला पत्र दिलेले आहेत तसे आपण की लवकरात लवकर काम चालू करून रस्ता सुरळीत ठेवण्यात यावं म्हणून. कधीपासून सुरू होईल काम? तर उद्यापासून ते गावातलं जे मुरुम काम करायचं आपल्याला नालीच्या बाजूने ते मुरुम काम चालू करणार आहे. ते मुरुम काम झाल्यानंतर तसेच रोडचं पण काम चालू होऊन जाईल त्यात. असं गुत्तेदारांचं म्हणून आपल्याकडे आहे का? गुत्तेदाराला विचारल्यानंतरच सांगू. आता हे उपोषण सुटेल कसं काय? हो ना, ते आता एकदा मुरुमाचं काम चालू झाल्यानंतर त्यांना कसं पत्र देऊन उपोषण सोडवण्यात येईल.